नमस्कार, मी सुधीर काळे. गेली 5 वर्ष मेडिकल कोडिंग क्षेत्रामध्ये मी काम करत आहे. SCC आणि IPDR जिम हे यामध्ये आम्ही प्रोजेक्ट्स हाताळलेले आहेत आणि आज मी तुम्हाला अशी गोष्ट सांगणार आहे जी प्रत्येक फ्रेशर्ससाठी आणि कंपनीसाठी दोन्हीसाठी खूप महत्त्वाची आहे. ती म्हणजे मेडिकल कोडिंग करिअरमध्ये गॅप निर्माण झाला आहे आणि त्याचं प्रॅक्टिकल सोल्युशन काढलं आहे. तुम्ही बरेचदा वेळ असं ऐकलं असेल की फ्रेशर्सला जॉब मिळत नाहीत. ज्यावेळेस कंपनी फ्रेशर्सला हायर करतात त्यावेळेस म्हणतात की आम्हाला एक्सपिरियन्स कॅन्डिडेट पाहिजेत की जे स्किल असतील, परफेक्ट नॉलेज असेल त्यांना आणि मिनिमम 1 वर्षाचा किंवा 6 महिन्याचा तरी मिनिमम तुम्हाला एक्सपिरियन्स पाहिजे. तर अशा वेळी फ्रेशर्सला खूप महिने लागतात की जॉब मिळवण्यासाठी खूप सारे स्ट्रगल्स करावे लागतात आणि दुसरा प्रॉब्लेम त्यांना फेस होतो की त्यांना परफेक्टली हे नॉलेज नसतं की कुठे अप्लाय करायचं, कसं अप्लाय करायचं आणि इंटरव्ह्यू कसा क्रॅक करायचा, त्याच्यासाठी क्वेश्चन काय काय असतील, त्याच्या टिप्स अँड ट्रिक्स काय असतील, या सगळ्या गोष्टी. तर आपण पसायदान मेडिकल कोडिंग इन्स्टिट्यूटमधून हा जो प्रॉब्लेम आहे फ्रेशर्सचा आणि कंपनीचा किंवा हा जो निर्माण झालेला गॅप आहे, ही जी दरी आहे ती भरून काढण्यासाठी आपण प्रयत्न केला आहे. आपण CPC सोबतच प्रॅक्टिकल कोडिंग नॉलेज, ओके, तर प्रोजेक्ट स्पेसिफिक गाईडलाईन शिकवतो, त्यांना लाईव्ह चार्ट शिकवतो आणि ICD कोडिंग नॉलेजबरोबरच ICD कोड लीडिंग पण शिकवतो. ओके, तर आजच्या ज्या सिच्युएशनमध्ये कोणता मोठा प्रॉब्लेम आहे ते बघूयात आपण, की खूप साऱ्या मेडिकल कोडिंग इंडस्ट्रीमध्ये ज्या कंपन्या आहेत त्यांना स्किल आणि प्रोडक्टिव्ह कोडर हवेत, पण फ्रेशर्सला कंपनी लेवल गाईडलाईन्स किंवा प्रॅक्टिकल कामाचा अनुभव नसतो आणि त्यामुळे कंपनीचा टाईम आणि मनी वेस्टेज होतो. त्याचं कारण असं आहे की कंपनी ज्यावेळेस एखाद्या कोडरला हायर करते त्या त्यांना 3 महिन्याचं ट्रेनिंग देते. ओके, आणि 3 महिन्यानंतर पण त्यांचा जर परफॉर्मन्स इम्प्रूव्ह नाही झाला तर कंपनी काय करते, PIP म्हणजे परफॉर्मन्स इम्प्रूव्हमेंट प्लॅनमध्ये टाकते आणि त्या कोडरला टर्मिनेट करते. ओके, तर हा प्रॉब्लेम किंवा ही जी गोष्ट आहे ही कंपनीसाठी पण आणि त्या कोडरसाठी पण खूप चुकीची गोष्ट होते की कोडरचा पण लॉस होतो, कंपनीचा पण लॉस होतो. ओके, आणि त्याचं मेन रिझन असं आहे की खूप साऱ्या लोकांना 3 महिने हा जो टाईम पिरियड फ्रेम आहे तो सफिशियंट नसतो. ओके, तर काहींना 3 महिन्यामध्ये ग्रास होतो, काही कोडर्सला आपल्याला 6 महिन्यापर्यंत त्यांना वेळ द्यावा लागतो. तर तो जो पहिला 3 महिन्याचा पिरियड आहे जो आपण CPC सोबतच त्यांना लाईव्ह प्रोजेक्ट कोडिंगची गाईडलाईन शिकवतो आहे, तर त्यामध्ये ज्यावेळेस ते कंपनीमध्ये जातात तर त्यांना पहिल्या 3 महिन्यामध्ये ते जी प्रोजेक्टची गाईडलाईन आहेत त्या त्यांना फॅमिलियर वाटतात आणि ते व्यवस्थित परफेक्टली ग्राफ करू शकतात. ओके, तर ह्या 3 महिन्यामध्ये कंपन्या ज्यावेळेस या ट्रेनिंग पिरियडमध्ये ICD गाईडलाईन असतील किंवा CPT स्ट्रक्चर असेल किंवा प्रोडक्टिव्ह स्टँडर्ड असतील किंवा जे परफेक्ट कोडर बनण्यासाठी जे प्रॅक्टिकली ते इम्पॉसिबल असतं आणि त्यामुळे बऱ्याचदा ह्या फ्रेशर्सला क्वालिटी आणि प्रोडक्टिव्हिटी अडचण येते. जसं की मी तुम्हाला आता सांगितलं होतं की PIP टाकून कोडर्सला टर्मिनेट केलं जातं. ओके, तर ह्याचं सोल्युशनमध्ये पसायदान मेडिकल कोडिंग इन्स्टिट्यूटमध्ये याचं प्रॅक्टिकल सोल्युशन काढलं आहे आणि ते म्हणजे आपण CPC कोडिंग सोबतच त्यांना कंपनी लेवल कोडिंग गाईडलाईन्स असतील, डॉक्युमेंटेशनचा फ्लो असेल म्हणजे चार्ट असेल. ओके, आणि त्याचबरोबर रिअल टाईम प्रोजेक्ट प्रोडक्टिव्हिटी स्टँडर्ड शिकवतो. ओके, तर त्यामध्ये इन डेप्थ तुम्हाला सांगायचं म्हटलं तर CPC बरोबरच आपण लाईव्ह प्रोजेक्ट गाईडलाईन शिकवतो, म्हणजे प्रोजेक्ट स्पेसिफिक गाईडलाईन असेल, ICD कोड लीडिंग असेल, त्यानंतर चार्ट फॉर्मॅट असतील. ओके, आणि प्रत्येक वेगवेगळ्या प्रोजेक्टच्या प्रोजेक्ट स्पेसिफिक गाईडलाईन असतील. तर ह्या सगळ्याचं कंप्लीट ओव्हरऑल पॅकेज आपण 3 महिन्यामध्ये फ्रेशर्ससाठी आणि त्याचबरोबर एक्सपिरियन्स कॅन्डिडेटसाठी की जे त्यांच्या क्वालिटीसाठी प्रोडक्शनसाठी स्ट्रगल करत आहेत. ओके, किंवा त्यांना ग्रोथ मिळण्यासाठी त्यांना कुठेतरी अडथळा येतो आहे. ओके, तर त्यासाठी आपण एक सोल्युशन काढलेलं आहे. यामध्ये फ्रेशर्स नाही तर फक्त एक्सपिरियन्स कॅन्डिडेटसुद्धा त्यांचा एक्सप्रेस अपस्किल प्रोग्राम आहे. तर त्यामध्ये काय शिकवलं जाईल तुम्हाला, फ्रेशर्ससाठी, एक्सपिरियन्स कॅन्डिडेटसाठी आणि फ्रेशर्ससाठी लाईव्ह कोडिंग केस स्टडीज असतील, CPT असेल, ICD गाईडलाईन असतील, त्याच्यावर ॲडव्हान्स क्लॅरिटी असेल, जॉब हाईसाठी टिप्स अँड ट्रिक्स असतील, त्याचबरोबर QA लेवल अक्युरेसी ह्यासाठी वाढवण्यासाठी एक स्पेशल ट्रेनिंग आहे. म्हणूनच पसायदान मेडिकल कोडिंग इन्स्टिट्यूट हे फक्त फ्रेशर्स नाही तर एक्सपिरियन्स कॅन्डिडेटसाठी सुद्धा गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे. ओके, तर आपण CPCबद्दल थोडं आयडिया घेऊयात, त्याबद्दल इन्फॉर्मेशन घेऊयात की CPC म्हणजे सर्टिफाईड प्रोफेशनल कोडर
आणि ही एक्झाम AAPC कंडक्ट करते, म्हणजे अमेरिकन अकॅडमी ऑफ प्रोफेशनल कोडर याच्याकडून ती एक्झाम कंडक्ट होते, ज्याच्यामध्ये 100 MCQज असतात, 4 तासाचा वेळ असतो आणि 70% आपल्याला पासिंग क्रायटेरिया असतो. ओके, तर 17% मार्क्स आपल्याला घ्यायचे आहेत पास करण्यासाठी. त्याची ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने आपण एक्झाम देऊ शकतो, पण आपल्या इंडियामध्ये मेजॉरिटी ऑफलाईनच सेंटरवर जाऊन एक्झाम दिली जाते. ओके, तर यामध्ये टॉपिक्स कुठले कुठले असतात, त्यांना वेटेज काय काय आहे ते बघूयात आपण. सर्जरी आणि ॲनाटॉमी या संबंधित कोडिंगसाठी 30 to 40% वेटेज असतं. ICD कोडिंग गाईडलाईनसाठी 10 to 15% वेटेज असतं. इव्होल्युशन अँड मॅनेजमेंट म्हणजे ENM कोडिंगसाठी 10%, रेडिओलॉजी, पॅथॉलॉजी आणि ॲनेस्थेशियासाठी 15%. ओके, 15%. मेडिकल टर्मिनॉलॉजी, कंप्लायन्स आणि SCPC तसे 10 to 15%मध्ये या सगळ्या गोष्टीचं वेटेज असतं. ओके, तर याचे इनडेप्थ आपण व्हिडिओ बनवणार आहेत आणि तुम्हाला पूर्ण कोडिंगबद्दल क्लॅरिटी देणार आहेत आपण आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, म्हणजे पसायदान मेडिकल कोडिंग इन्स्टिट्यूटच्या या चॅनल माध्यमातून. त्याचबरोबर ऑनलाईन आणि ऑफलाईन क्लासेसबद्दल. ओके, तर आपल्याकडे ऑनलाईन आणि ऑफलाईन क्लासेस आहेत. ओके, तर त्यामुळे आमच्या पसायदान मेडिकल कोडिंग इन्स्टिट्यूटमध्ये तुम्हाला चॅप्टर वाईज ICD, CBT, SCPCचं सखोल मार्गदर्शन, त्याचबरोबर SCC आणि IPDRGचे जेवढे प्रॅक्टिकल प्रोजेक्ट आहेत, ओके, तर रिअल टाईम प्रॅक्टिकल एक्सपोजर मिळेल, मॉक टेस्ट मिळतील, त्यानंतर पेपर सॉल्विंगच्या टिप्स मिळतील, रिझ्यूम रायटिंग मिळेल. ओके, त्यानंतर इंटरव्ह्यू प्रिपरेशन मिळेल, की जे तुमच्या कम्युनिकेशन स्किल आहेत, सॉफ्ट स्किल आहेत, त्या इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी आपण प्रोग्राम बनवलेला आहे. तर त्या इम्प्रूव्हमेंटवर सुद्धा, म्हणजे त्या स्किलवर सुद्धा आपण काम करणार आहेत, की या सगळ्या गोष्टीमुळे तुम्ही कंपनीला लागणारे परफेक्ट स्किल कोडर बनणार आहात. ओके, तर मित्रांनो, हा जो 3 महिन्याचा मेडिकल कोडिंग क्लास आहे, तो तुम्हाला मेडिकल कोडिंग एक्सपर्ट बनवतो 3 महिन्यामध्ये, आणि कंपनीसाठी तुम्ही कंपनी रेडी मटेरियल बनतात. ओके, तर त्यासाठी तुम्हाला पसायदान मेडिकल कोडिंग इन्स्टिट्यूटशी संपर्क करायचा आहे. खाली माझा नंबर दिला आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेल ID दिलेला आहे, त्याचबरोबर माझं लिंक्डइनचं प्रोफाईलची लिंक दिलेली आहे, तिथे तुम्ही जाऊन चेकआउट करू शकता. ओके, तर लास्ट मला तुम्हाला एवढं सांगायचं आहे की आपण पसायदान मेडिकल कोडिंग इन्स्टिट्यूटमध्ये सगळं ओव्हरऑल कोडिंगबद्दल आपण नॉलेज देतो आहे, फक्त 3 महिन्यामध्ये विथ सेम पॅकेज. ओके, तर ही गोल्डन ऑपॉर्च्युनिटी मिस करू नका. कोडिंग शिका, करिअर घडवा आणि तुमचं नाव चमका मेडिकल कोडिंगच्या जगामध्ये. मी सुधीर काळे, धन्यवाद.